समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथील नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी शशिकांत आबाजी काळे यांची निवड करण्यात आली। या निमित्ताने पहिल्या निवडणुकीपासून निष्ठेने कार्यरत असलेल्या मानदेशी मूळ असलेल्या कार्यकर्त्याला मंत्री जयाभाऊंनी संधी दिल्याची चर्चा आहे। नगरपंचायत कार्यालयात प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली। यावेळी मुख्याधिकारी सतीश चव्हाण, नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, सौ सोनिया गोरे, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, तालुका अध्यक्ष अनिल माळी, धनंजय चव्हाण, सोमनाथ भोसले, विशाल बागल, प्रदीप शेटे आदी मान्यवरांनी श्री काळे यांचे अभिनंदन केले। निवडीनंतर श्री काळे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे, माजी उपनगराध्यक्षा किशोरी पाटील, नगरसेविका राधिका गोडसे, शोभा वायदंडे, नगरसेवक सुनील गोडसे, सचिन माळी, ओंकार चव्हाण, सोमनाथ जाधव, बनाजी पाटोळे, माजी उपसरपंच परेश जाधव, गणेश गोडसे, श्रीकांत बनसोडे, युवराज पाटील, तानाजी वायदंडे, निलेश करपे, सुधीर गोडसे, आकाश जाधव आदी उपस्थित होते। निवडीनंतर काळे समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष केला। आज माझी वडूज नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आणि जयाभाऊंनी आज माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आणि मला काम करण्याची संधी दिली। त्याबद्दल भाजपचा आणि या राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांचे मी खूप खूप आभारी आहे आणि सर्व नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष यांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचेही सगळ्यांचं मी खूप धन्यवाद आणि आभार मानतो। शशिकांत आबाजी काळे हे आमचे बालपणापासूनचे मित्र आहेत। आज शशीभाऊसारख्या सामान्य कार्यकर्त्यांना या राज्याचे मंत्री ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी काम करायची संधी दिली। आज त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली। खरंच शशीभाऊसारख्या सामान्य कार्यकर्त्यांना म्हणजे मी असं म्हणेन पहिल्यापासून शशीभाऊ जयभाऊंचे कार्यकर्ते आहेत। आम्ही ज्या वेळेला दुसऱ्या पार्टीचं काम करत होतो तरी शशीभाऊ जयभाऊंचं काम करत होतो। म्हणजे आज निष्ठावंतांना न्याय दिलेला आहे आणि खरंच त्यांची निवड झाली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन त्यांचं आणि इथून पुढे त्यांनी वडूज शहरासाठी चांगलं काम करावं ही सदिच्छा। नमस्कार, मी नगराध्यक्ष स्वप्नाली गणेश गोडसे। आज खऱ्या अर्थाने आपल्या वडूज नगर पंचायतमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली स्वीकृत नगरसेवक यापदी शशिकांत काळे शशीभाऊ यांना आज स्वीकृत नगरसेवक पद हे मिळालेलं आहे आणि आमच्या वडूज नगर पंचायतीच्या वतीने सर्व नगरसेवकांच्या वतीने आणि गावातील मंडळी सर्वांच्या वतीने शशीभाऊ आपल्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपण असेच एक सत्कार्याचे आणि समाजकार्य जे आत्तापर्यंत करत आलेलं आहे ते अशीच कामे करावीत हीच मी अपेक्षा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि एवढं बोलून थांबते। धन्यवाद। तालुक्याच्या वतीनं आज वडूज नगरपंचायतीमध्ये स्वीकृत सदस्याची निवड झाली। त्या निवडीमध्ये बिनविरोध म्हणून शशिकांत काळे हे जयाभाऊंचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची जी ओळख आहे त्या ओळखीला पात्र राहून त्यांना न्याय देण्याची भूमिका जयाभाऊंनी घेतली। जयकुमार गोरे यांचं एकच म्हणणं आहे की तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आणि तो कार्यकर्त्याला खरं न्याय देत असताना शशीभाऊला खऱ्या अर्थानं आज न्याय मिळाला असल्या सामान्य कार्यकर्त्याला जो नगरपंचायतीच्या हिताचा काय निर्णय घेईल आणि गावच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी खऱ्या अर्थानं शशीभाऊंची निवड झाली। मी त्यांना मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी असंच प्रगतशील राहून आणि जनतेची सेवा करत पुढं भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्यांना बघतोय। खरं त्यांना या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द प्रतिनिधी शरद कदम, AS मुल्ला।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.